आज तिरुपति नगर के अंदर में नागपुर सुधार प्रन्यास के माध्यम से 40 लाख रुपए के डामरीकरण का हॉट मिक्स का काम हमने मंजूर किया। आप देख रहे हैं सैकड़ों की संख्या में यहाँ तिरुपति नगर के सभी लोग यहाँ उपस्थित हुए। मैं इस रोड के भूमि पूजन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। और इस उत्तर नागपुर के अंदर में आमदार कुंभकर्ण की गहरी नींद सो रहा है। भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता 4 साल से नगर सेवक न होते हुए भी आमदार की जवाबदारी जो वो पूरी न कर रहा है, भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता माननीय मुख्यमंत्री जी, आदरणीय पालक मंत्री जी चंद्रशेखर बावनकुळे जी, इनके माध्यम से फंड ला कर अपने क्षेत्र के अंदर डेवलपमेंट का काम कर रहे हैं। तिरुपति नगर एक बड़ी गवाही है। ये माने साहब के समय में हमने जब नगर सेवक रहे थे, आज से 7 साल पहले यहाँ पर काम किया था। 7 साल से डांबर का रोड उखड़ जाता है, उसके बाद आज तक के कभी आमदार ने इस 7 साल के अंदर में कभी देखकर झाँका नहीं, 5 पैसे दिए नहीं। आज भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता माननीय मुख्यमंत्री जी और पालक मंत्री जी के माध्यम से यह रोड बनाने का काम कर रहे हैं। ढमढरे तिरुपति नगर या कॉलनीमध्ये मी राहते। आज 17 वर्षानंतर हा रोड बनण्याचं काम चालू झालं। कोण सँक्शन करून दिलं? आता कुकरूजा सरांनी केलं ह्यावेळेस। पहिलं माने खूप छान काम करतायत। बीजेपीचे लोक सगळे छान काम करतायत। हा वार्ड तसा बीजेपीचाच आहे। 1-2 घरं सोडले तर पूर्ण बीजेपीच आहे। कसं लागलं घरापाशी रोड बनत आहे तर किती खूपच आनंद वाटला। खूप असे उकरलेत रोड, रस्त्याने लोक पडतायत, गाड्या घसरतायत। काम आहे त्यांचं ते फार आभार आहे माने साहेबांचे खूप खूप। आणि संजय चौधरी एक फोनवर हजर होतात। संजय चौधरी पण आमच्या एरियासाठी भरपूर काम करतायत। हां, आणि मोडघर साहेबांनी सगळ्यात पहिला 30 वर्षापूर्वी आम्हाला 10 बोल्डर ट्रक बोल्डर दिलेले आहेत। सगळ्यात पहिली सुरुवात मोडघरे साहेबांकडनं झाली आहे। मी ज्योती महाजन तिरुपति नगरमध्ये राहते। आम्हाला आता 11 वर्ष झाले, पण मी तेव्हापासून पाहते एकच वेळा रोड झाला होता हा। आता हे रोड झाल्यानंतर पुन्हा म्हणजे खूपच त्रास होऊन राहिला, गड्डे पडले आणि पुन्हा गिट्टी हे झाली। तसंही म्हणजे वाटलं होतं की आमची सौंदर्यीकरण सगळ्या पूर्ण नागपूरमध्ये चालू आहे, तसंच आमच्या इथे पण झालं पाहिजे ही आमची आशा होती। हो, नहीं बनता है ना। और ये एरिया एक ही है, वो संत जगनाडे वो भी है, ये भी है तिरुपति नगर। आमदार काही करते काम? हो, करतात। आता हल्ली आता खासदार होते नितीन राऊत काही काम करत होते? नाही, नितीन राऊतच्या या एरियात काहीच काम नाही, कधी त्यांनी केलंही नाही आणि कधी ते आले नाही। मी आली तेव्हापासून हा दुसऱ्यांदा रोडचं हे आहे। पहिल्यांदा झालं होतं 10 वर्ष आधी। आणि भारतीय जनता पार्टी कोण आलं उद्घाटनला? आता माने साहेब होते, वीरेंद्र कुकरेजा जी आणि संजय चौधरी, सुषमा चौधरी या ज्या नगरसेवक होते, धनविजय वगैरे हे ज्या 4 नगरसेवक होते आमच्या इथले, त्यांनीच आता इथे उद्घाटन केलेलं आहे। हो, करतायत। पण आता एवढं आमची इच्छा आहे की पूर्ण सौंदर्यीकरण आमच्या वस्तीतलं झालं पाहिजे, जसं पूर्ण नागपूरचं होऊन राहिलं, आणि या ग्राउंडचं पण झालं पाहिजे। आणि आमची इथे एक मंदिर आहे, म्हणजे या एरियाला सगळ्यात म्हणजे सार्वजनिक म्हणून मंदिर आहे, त्या मंदिराचं काम झालं पाहिजे ही अपेक्षा आहे आमची। जो काम करेल तो नगरसेवक। अशोक तुळशीरामजी का मोडघरे आहो, आणि मी आधी नगरसेवक होतो 2002 पर्यंत। आणि या परिसरात असं पाय ठेवायचं जागा नव्हती, गाड्या पडत होत्या, माणसे पडत ते स्वारी करणार होते। आणि तिथून मेन रोड म्हणजे तिथून मी मोठे 10-15 ट्रक, त्यावेळेस जरा म्हणजे परिवर्तन जरा असं होतं आणि अवस्था अशी होती की आणणं म्हणजे कठीण होतं। आणि या ठिकाणी काम करणं काय कठीण होतं। त्यावेळेस मी हाताने प्रथम चरणाचे रोड या ठिकाणी काय बनवले होते। आणि मदत केला आता इथे कोण सँक्शन करून? भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माननीय आमचे भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष वीरेंद्रजी का कुकरेजा आणि सगळे 4ही एका नगरसेवक त्यांच्यासोबत, पण आमच्या गडकरीजींच्या त्या वतीनं हे सगळे पैसे आले आणि यांनी लवकरात लवकर फॉलोअप करून ह्या कार्यक्रमाचं आणि ह्या कामाचं त्यांनी फॉलोअप केला आणि चांगलं काम करत आहेत। ह्या सगळ्या खुश आहेत इथल्या आणि आधी खुश राहतील। आणि भारतीय जनता पार्टीमध्ये इकडचं काय वातावरण आहे, सगळेच आमचे बौद्ध परंपरेचे लोक म्हणा, मी मोडघरे बौद्ध परंपरेचे। नितीन राऊत बी आमदार होते, काही काम केलं नाही? काहीच काम नाही त्यांचं, काहीच काम नाही। इथे पूर्ण उत्तर नागपूरभर तिकडे किती सारा आहे। आपलं MIDC त्यांनी जागा गव्हर्नमेंटनी तिथे आहे सोडल्या, पण एकही कंपनी त्या ठिकाणी आली नाही अजून। कारण की ते त्यांना आधी म्हणतात
कंपनीवाल्यांना की आधी तुम्ही कमिशन द्या, बस कमिशन काय मागतात. त्याच्यामुळं इथे बेरोजगार लोकांना रोजगार मिळत नाही. आणि जसं बाकी ठिकाणी होतं. तुम्ही सांगा उत्तर आपल्या तुमच्या कॉलनीला कसा नगरसेवक, कोणता नगरसेवक, काँग्रेस का BJP? आमच्या याला भारतीय जनता पार्टी जिकडे जिकडे काय मोदी आहे, बिहारमध्ये इकडे तिकडे महाराष्ट्रामध्येही आहे. आणि इथेही नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतात. आणि सगळे भारत माता की जय, भारत परम वैभव के ऊपर परम वैभव या भारत मातेला नेण्याचं काम जे करतील ते भारतीय जनता पार्टीच करू शकते असं माझं आहे. आणि सगळ्याचं का समाधान होऊ शकते. ठीक आहे. नगरमध्ये राहते आणि आतापर्यंत आम्हाला पूर्ण भारतीय जनता पार्टीनेच मदत केलेली आहे. पहिली मदत माने साहेबांनी केली होती आणि आता हे चौधरी आणि कुकरेजा भाऊ हे मदत करतात ते आम्हाला. आणि आता आमची कॉलनी चांगली पॉश करून द्यावी एवढीच इच्छा आहे आमची, कारण कॉलनी खूप खराब झाली आमची, तर चांगली पॉश करून द्यायला सांगा.